जर वाईफ शिकलेली असली किंवा ती जॉब करत असेल तर तिला मेंटेनन्स दिला पाहिजे का? तर अशीच एक केस प्रयागराजमध्ये घडली. डायव्होर्स झाल्यानंतर कोर्टाने हजबंडला सांगितलं की तू 5,000 रुपये मंथली वाईफला दे मेंटेनन्स म्हणून. या गोष्टीशी हजबंड सॅटिस्फाईड नव्हता म्हणून तो हायकोर्टात गेला. हायकोर्टात गेल्यानंतर वाईफचं खोटं पकडलं गेलं. हायकोर्टाच्या रेकॉर्डनुसार ती 35,000 रुपये मंथली कमवत होती आणि ती पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेली होती. तर यामध्ये कोर्टाने असं सांगितलं की सेक्शन 125 ऑफ CRPC मेंटेनन्स हा त्या महिलांना दिला जातो ज्या महिला स्वतःला मेंटेन करू शकत नाही. ज्या महिला स्वतःला मेंटेन करू शकतात त्यांना मेंटेनन्स दिला जाणार नाही. या केसमध्ये हिला मेंटेनन्स का भेटला नाही तर हिने कोर्टाशी खोटं बोललं होतं की ती शिकलेली नाही, ती कमवत नाहीये, त्यामुळे मेंटेनन्स तिला भेटला नाही. जर तुम्हालाही मेंटेनन्स हवा असेल तर असं कोणत्याही प्रकारचं खोटं बोलू नका.